बऱ्याच वर्षापासून आदिवासी पट्टा म्हणा किंवा सातपुड्याच्या पायथ्यालगतचा जो भाग आहे त्या भागामध्ये बऱ्याच वर्षापासून वन्य प्राण्यांचा सुळसुळाट आहे. बरेच शेतकऱ्यांचे पिकं उद्ध्वस्त केले आणि याच्यात आर्थिक मालमत्तेचं कोट्यावधी नुकसानही शेतकऱ्याचं झालं. परंतु याच्या ज्या अटी आहेत, शर्ती आहेत, मुआवजा आहे, शेतकऱ्याने शेती करावं की दप्तर दप्तर फिरावं, तर हे त्यांना कधी मिळालं पण नाही. खूप कमी केसेस असतील की ज्यात काही झालं. परंतु आता इथपर्यंत सहन झालं, मालमत्तेचं नुकसान आम्ही सगळ्यांनी सहन केलं. पण आता जे शिकारी प्रवृत्तीचे प्राणी आहेत हे नागरी वस्त्यामध्ये येऊन धुमाकूळ घालत आहेत, हे मानव प्रजातीवर हमला करत आहेत आणि अशी परिस्थिती आलेली आहे की आता वन्यजीव श्रेष्ठ की मानव प्रजाती श्रेष्ठ. अशा परिस्थितीमध्ये जर का शेतीचं नुकसान होतं ते आम्ही आतापर्यंत सहन केलं, पण आता जर आमच्या मुलाबाळावर जर हमला होत असेल आणि वन्य विभाग जर दुर्लक्षित करत असेल, कामामध्ये कुसूर करत असेल, आपल्या कर्तव्य पार पाडत नसेल, तर आम्हाला काहीतरी गंभीर निर्णय घेण्याची आता सर्वांना वेळ आलेली आहे. त्याच्याकरिता आमच्या सभा सुरू आहेत. जर का आम्ही काल परवाच्या दिवशी अकोटला निवेदन दिलं एसडीओ कार्यालयावर की जर का 20 तारखेपर्यंत येणाऱ्या 20 तारखेपर्यंत याच्यावर काही तोडगा जर का वन्य विभागाने किंवा प्रशासनाने जर काढला नाही तर आम्हाला टोकाचं पाऊल उचला लागेल. ज्यामध्ये एकीकडे ग्रामीणमध्ये लोकांवर हमले होत आहे वन्य प्राण्याचे आणि हमले होत असताना सगळी दहशत पसरलेली असताना जर का प्रशासन आणि शहरी लोक आनंद उत्सव म्हणून नरनाळा महोत्सव जर साजरा करत असतील तर ही बाब पचवून घेण्या इतकी सोपी नाही. वन्य विभागाने आपल्या पहिल्या कर्तव्य पार पाडावे. जर का त्यांनी असाच अट्टहास धरला आणि आमच्या मुलाबाळांवर होणाऱ्या हमल्याबद्दल आम्ही जे त्यांना काही सूचना दिल्या त्याचं जर त्यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये काय तोडगा निघतो किंवा काय याच्यातून मार्ग आहे असं जर का त्याची गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही त्या वन्य नरनाळा महोत्सवामध्ये तीव्र आंदोलन करू.